नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र आणि सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ मार्चा नमस्कार मित्रांनो सर्वांना. आणि कशा आहात तुम्ही मित्रांनो? सगळे मजेत असणार आणि मी पण मजेत आहो. तर मित्रांनो, भरपूर दिवस झालेले व्हिडिओ काढला नव्हता, तर चला म्हटलं आज पुन्हा एकदा आपला व्हिडिओ ब्लॉग बनवूया. तर आज ब्लॉग बनवतो मित्रांनो. तर बघा तर माझ्या घरी आज इकडे गावाला आलेलो आहे मित्रांनो मी. आणि गावी आल्यावर बरोबर इथे काम वगैरे लावले मी घराला. तेव्हा घरचे सगळे वगैरे इथे रेती वगैरे पडलेले आहे, इटा वगैरे पडलेले आहे इथे. आणि आमच्या घरची परिस्थिती बघा कशी झालेली आहे. हे बघा इकडे म्हटलेलं आहे, इकडे सिमेंटचे पोते वगैरे पडलेले आहे मित्रांनो, दिसतोय. आणि हे बघा घरची परिस्थिती खूपच भयंकर झालेली आहे. आणि इकडे आल्यानंतर आमचे काही ना काही असे कामं चालू असतो घराचे. आणि गावी आलो तर कामं करावंच लागणार. तर हे बघा, हे असं आहे. आणि हे बघा घरातली परिस्थिती तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा घरातले भांडे वगैरे असे पडलेले आहे. हे बघा अशी हालत झालेली आहे मित्रांनो. आणि हे बघा इकडे काम वगैरे चालू आहे. काम झालेलं, छपाई करणार आहे, प्लास्टर. आणि हे घराचं प्लास्टरची सुरुवात केलेली आहे. अजून मिस्त्री वगैरे आला नाही आमच्या इकडे आम्हाला. आता सकाळचे 9 वाजलेले आहे. हे बोर्ड काढून ठेवलेलं आहे. आणि हे बघा रेती इकडे वगैरे पडलेली आहेत की असं काम आहे, प्लास्टर करत आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की कमेंट बॉक्सला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आहे गावाची परिस्थिती आणि अशी माझ्या जीवनातल्या अशा काय घडामोडी चालत राहतो आणि ते तुम्हाशी शेअर करतो. तर हे बघा, तर मित्रांनो कशी वाटते ते नक्की सर सांगा. आणि तर मित्रांनो, एवढे बेकार हाल आहे गावाचे खूपच जास्त. आणि इकडे अधूनमधून पाऊस पण पडत आहे गावी. आणि मला व्हिडिओ काढायला खूप आवडतो आणि माझ्या गोष्टी शेअर करायला पण मला खूप आवडतं, असं काही नाही. आणि मी माझ्याविषयी काही ना काही सांगत असतो ह्या ब्लॉगमधून. आणि तुम्हाला पण माझे ब्लॉग आवडतो मला माहिती आहे. आणि खरंच खूप छान वाटतं आहे व्हिडिओ बनवायला. आणि व्हिडिओ बनवत राहतो मी असं. तर खरंच माझी व्हिडिओ नक्की सांगा मित्रांनो कसे वाटते. तर मित्रांनो, मला हेच सांगायचं होतं खरंच एकदा, का मित्रांनो, माणसाचं जर जीवनात काही ना काही अशा घटना घडत राहते. आणि त्या घटनेचा आपल्याला त्या गोष्टीचा सामना करावा लागतो मित्रांनो. आणि सोपं नाही मित्रांनो खरंच. जीवनात काही ना काही अशा घटना घडत राहतो, तर त्याच्याशी लढणं म्हणजे सोपं नाही आहे. आणि थोडं काय घटना घडल्या मला तर खूप टेन्शन येतो, कारण की मी थोडं काम दिलं, अरे यानं पैसे जास्त, कोणी बोलतं आहे अरे यानं पैसे जास्त घेतले, त्यानं पैसे जास्त घेतले, तू मग आधी कोणी सांगत नाही की बाबा हा एवढं काम एवढ्याचं आहे तेवढंच आहे. पण आणि ते कोण जर सांगितलं मला तर मला खूप मोठं टेन्शन येतो आहे. आणि खरंच, आणि ते टेन्शन घेऊनच मी आजारी पडतो, अशी गोष्ट झाली मित्रांनो. तर चला अशा घटना चालूच राहतो. आणि जसं टेन्शन घेतलं तर बस आपला स्वामी आपल्या पाठीशी आहे हे खंबीरपणे टेन्शन घ्यायचं नाही. श्री स्वामी समर्थ असल्यामुळे मी टेन्शन घेत नाही मित्रांनो. तर माझे व्हिडिओ खरंच कसे वाटते ते नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो. बघा माझ्या इथे लाईट आली पण मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज. आणि इथं पण गावामध्ये लाईट पण भरपूर जातो मित्रांनो. आणि हे माझे इथे देवाचे हे आहे. आणि माझ्या देवाचं दर्शन तुम्ही नक्की घ्या. हे बघा दाखवते. आणि माझे विठ्ठल रुक्मिणी माझ्या घरी आहे. श्री स्वामी समर्थांचा मी खूप म्हणजे मला आवड आहे. श्री स्वामी समर्थ महाराजा एक माझ्या जीवनाशी जुळलेलं नातं आहे मित्रांनो. श्री स्वामी समर्थ महाराज खरं. आणि हे बघा आमच्या घरातल्या अशा वस्तू जुन्या, खूप काही जुन्या घरातल्या
आपण एवढं सर म्हणजे गरीब नाही मित्रांनो, असं म्हटलं गरीब नाही, आपण साधारण बरं आहे. आपल्यापेक्षा फुटपाथवर राहणारे लोक ते खूप गरीब आहे, त्यांनाच कोणी सपोर्ट करायला पाहिजे. आपण त्यांच्यापेक्षा खूप काही बरं आहे मित्रांनो. कुणाला वाटते की खूप श्रीमंत आहे हे आहे, असं काय नाही. आणि तो गरीब असतो तो चांगला असतो मित्रांनो. आमचा रियांश खुर्चीवर बसलेला आहे. रियांश, आमचा रियांश पहा मित्रांनो. आहा, रियांश. आणि माझ्या घरचं बांधकाम चालू आहे मित्रांनो. आता तुम्हाला दाखवलं सगळं आणि घरची परिस्थिती गावची. असं आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू. कसा वाटला माझा ब्लॉग ते नक्की नक्की सांगा. तर पुन्हा भेटू आपण. चला तर बाय.